हाय हॅलो नमस्कार सर्व ताई दादांना श्री स्वामी समर्थ। तर चला आज सुंदर अशा दिवसाची सुरुवात झालेली आहे। सर्वांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्याचा जावो। सूर्यदेवांची पूजा झालेली आहे। सूर्यदेवांना जल अर्पण केलेलं आहे। सूर्यदेवांची पूजा पूर्ण झाली आणि अन्नपूर्णा देवीची पूजा करत आहे। आता अन्नपूर्णा देवीची पण पूजा पूर्ण झालेली आहे। चहा ठेवला। चहा झाल्यानंतर मस्तपैकी चहा पिला आणि नंतर भाकरी बनवायला घेतल्या। भाकरी पण पूर्ण बनवून झाल्या। भाकरी बनवून झाल्यानंतर मुळ्याची भाजी बनवायची होती। तर मुळ्याच्या भाजीला आता कांदा कापायला घेतलाय। कांदा कापून झाला, मिरच्या कापल्या, कांदा कापून झाले। तव्यावर तेल टाकून घेतले। तेल चांगले गरम झाल्यावर बारीक चिरलेला कांदा मिरची टाकून घेतली। मस्त परतवून घेतली। नंतर मुळ्याच्या भाजीमध्ये तिखट, हळद, चवीनुसार मीठ टाकले आणि मस्त परतवून घेतली। भाजी परतून झालेली आहे। अजून भरपूर कामं घरातली आहेत। लादी पुसायची आहे, कपडे धुवायचे आहेत, भांडे पण घासायचे आहेत। दूध तापत ठेवलेलं आहे। दूध तापून झाला तर गुडीचा चहा झालेला आहे। गुडी चहा घेते। आम्ही नाश्ता करायला बसलेलो होतो। या नाश्ता करायला सगळेजण। आज सकाळीच मस्तपैकी गाय पण आली होती अंगणामध्ये। तर गाईला भाकरी दिल्या। गाय भाकरी खाता खाता खाली पाडत होती। तर मी उचलून तिच्या तोंडापर्यंत नेत होती। मस्तपैकी भाकरी खाल्ल्या आणि गाय गेली। नंतर कपडे धुवायला घेतले। कपडे पूर्ण धुवून झाले, पिळून घेतले आणि दोरीवर वाळत घालायला वाड्यामध्ये घेऊन गेली आणि मस्तपैकी कपडे वाळत टाकले। शुभमनी ना मस्त गाडी धुवायला घेतली होती। दुपारची वेळ होती। मस्तपैकी तिने गाडी धुवून घेतली। पोरी पण मग गाडीवर बसून मस्त नंतर फिरायला गेल्या होत्या शेतावर। तिकडं फेरफटका मारून आल्यानंतर चहा करायला घेतला होता। चहा करून झाला। चहा पिल्यानंतर शुभमनी ना बाहेर झाडू मारायला घेतला होता। खूप पालापाचोळा पडला होता। त्याला सांगितलं झाडू मारून घे। मग सूपवाला आला होता तर सूपवाल्याकडून सूप घेतला त्यांनी। गुड्डीने पार्सल मागवला होता। तर बघू आपण आता काहीतरी पार्सल आलेला आहे गुड्डीचा। तर मी आता पार्सल खोलून राहिले, बघते आता काय आहे त्या पार्सलमध्ये। अरे वा, छान पार्सल आलेला आहे गुड्डीचा। पैसे सेविंगसाठी गल्ला मागवला होता। तर आता मस्त गुड्डीचे पैसे सेविंग होतील। धन्यवाद।